सर्वांना. तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत असाल. तर आता पूर्णपणे वाकले आणि त्याच्यासाठी मी काय करते, लिंबाचं झाड थोडं थोडं म्हणजे मला जमल तेवढं मी कट करते आणि म्हणजे फुलाच्या झाडाला थोडासा आधार असावा असं काहीतरी करणार आहे. तर तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमधून. तर बघा, लिंबाचं झाड आहे आणि ह्याचं काय होतं, काटं वगैरे इथं असं म्हणजे खाली झाडता येत नाही. हे पहा, इकडं झाडायचं राहिलं इथे आणि इकडं म्हणजे मी कापलंय भरपूर असं. आणि हे झाड आहे ना, ह्याला असं म्हणजे काय अडचण होते ह्या झाडांची. ते लाकड वाळलेलं आहे, ते कापायचं आहे मला. तर नक्कीच व्हिडिओमध्ये बघा. आणि इकडं भांडी ठेवलेत मी. भांडी ठेवायला आले ना, ह्या झाडाचं काय होतं, ठप असं म्हणजे डोक्यात घुसतात काटा, म्हणून मी भांडी घासायची ठेवलेत. अगोदर म्हणलं झाडाला व्यवस्थित करावं, इथं झाडू मारून घ्यावं म्हणजे नीट व्यवस्थित दारामध्ये स्वच्छता असावी तर बरं दिसतंय. आणि हे करड बघा, हे ह्यांना हिरवं हिरवं ह्यांना वाटते की गवतच आहे म्हणून खायला आलेत लिंबाचं. ओ चालते. तर माझा आज छोटा कार्टून घरी राहिला होता, त्यानं मुद्दाम शाळेतून घरी राहिला. मग म्हटलं ये तुला काम लावते, म्हणून त्याला मस्त असं व्हिडिओ काढून घे म्हटलं. मी काय केलं, काटं वगैरे बारीक बारीक जेवढं येतात ना तेवढं कट केलं आणि ते पाठीत भरलं होतं. का तर नंतर ते उचलता येत नाही, हाताला टोचतंय जोरात आणि कुरूप झाल्यासारखं होतं. मग त्यापेक्षा काढल तसं पाठीत ठेवलं होतं. आणि त्यानंतर इथं गाय बांधली होती, त्या गाईचं बुसकाट ते म्हणजे गाईचं नाही बरं का, ते मुरघासाचं आहे. मुरघासावरती झाकलं होतं. मग ते पाल ओढताना मग पालावरून खाली ओतलेलं. मग ते नंतर स्वच्छ करता येईल म्हटलं. अगोदर एक एक पार्ट म्हणजे व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे, म्हणून मी सगळं स्वच्छ म्हणजे झाडाखालचं तेवढं. आणि त्यात काय होतं, प्राजक्ताची फुलं वगैरे पडतात, लय भारी वाटतं. पण ते फुलं पडल्यावरती उचलून घेता पण येत नाहीत, कचरा असल्यावरती, म्हणून. आणि त्यात मी काय केलं, पाईपांचे तुकडं पण होते, म्हणजे पाण्याला पाईपा जोडलेल्या किंवा तुकडं पडलेलं ते तिथं टाकलं होतं. मग मला ते काय बरं वाटेना, म्हणून मी सगळं तुकडं गोळा केलं आणि त्या बादलीमध्ये टाकलं. एकतर भंगारला वाढायचं, नसेल तर मग चूल पेटवायला त्याचा वापर होतो आणि चांगली पण चूल पेटते त्याने, म्हणून ठेवलं ते. आणि त्यानंतर हे ठपा वाळलेला होता, मला काही तुटत नव्हता ते, म्हणून मी ह्यांना बोलवलं. आणि ह्यांना पण म्हणजे असं कुऱ्हाडकारी नसल्यामुळं तुटत नव्हतं असं झालेलं. आणि मग तरी पण जेवढं येतं तेवढं कट करा म्हटलं. जास्त जर त्या झाडाला हे करायला गेलं तर ते पूर्ण झाड वाळून जाईल. तर माझं सकाळ असं काहीतरी काम चाललेलं असते. मुलांना लेकरांना शाळेला डबं वगैरे दिलेत आणि हे झाड सगळं काम जागेवरती ठेवलं नाही, ह्याचं काम चालू केलं आहे. आणि बघा तर मग हे झाड तुम्हाला असं वाकलं म्हणजे पूर्णपणे. आणि हे पहा, इकडं झाड काय झालं आहे माहिती आहे, लिंबाचं झाड वाकलं आहे, त्याच्यामुळं हे प्राजक्ताचं पण झाड पूर्णपणे एक साईड, दोन्ही पण झाडं एक साईड झाली ती. आणि त्यात कुऱ्हाड ह्यानी कारी नव्हती म्हणून दुसरी आणली, तर ते पण म्हणजे पावसात भिजल्यामुळं गंजल्यासारखी झाली आणि त्याचा दांडा काहीतरी करताना मोडला होता. म्हणून कसं तरी काही चिंचाच्या झाडाचा ठप्याचा ते दांडा बसवला तेवढ्या पुरता आणि त्यांनी तेवढंच कापून टाकलं. काय होते. आणि त्यात काय झालं, त्यांना फोन आला होता. म्हटलं आता इथं ते फोनवर बोलत आहेत, इथं ह्यांच्यापाशी थांबण्यापेक्षा बसून काय काम होणार नाही. आणि त्यात मी काय केलं, झाड हलवलं आणि त्याची फुलं अशी पडत होती, लई छान वाटत होतं. चला तर मग आता मी काय करते, हे बघते आता झाडाचं. माझं धुणं भांडी वगैरे करून घेते मस्त असं. आणि तर मग काय, चला तर बघू. आणि त्यानंतर काय केलं म्हटलं, सगळं जाग्यावरती सोडलं. आणि पाऊस आला तर नंतर पाणी बंद होईल, सोलरचं चालायचं नाही म्हणून अगोदर
स्वयंपाकाचं पाणी भरून घेतलं, त्यानंतर भांडी घासायला टप वगैरे भरून घेतला भांडी घासायला. आणि कुठलं काम करायला गेलं आणि कांड झालं नाही असं होणारच नाही. त्यात ताकाचं पाणी ठेवलं होतं ते सांडलं, माशा होत्यात म्हणून मी सगळी भांडी बाहेर आणून ठेवली होती आणि ते जे व्हायचं होतं ते झालंच शेवटी. आणि तर मग असं पाण्याची पाईप लावायला जर गेलं तर ती नळी खालीच पडायची. एकतर ते कामाचं आणि ते झाडाचं काटं भांडी ठेवायला आलं डोक्यात टोचलं होतं, त्याच्यामुळं मी असं काहीतरी करायचं. आणि म्हटलं स्वयंपाकाचं पण पाणी भरून ठेवलं आहे आणि भांड्याला पण पाणी भरून ठेवलं आहे, तर आता कपडे धुवायला पाणी तिकडे जोडून घ्यावं म्हणून जोडून घेतलं. पावसाचं वातावरण झालं होतं, मग म्हटलं निर्माती भिजेल पाऊस आला तर, म्हणून काय केलं ते पण झाकून ठेवलं व्यवस्थित. तर बघा तुम्हाला दिसत असेल इथं आमच्या अगोदर हे करड ना, म्हणजे असं झाडाचं आणि फुलांचं फळांचं शेंड कटच करून खातात. आणि आमच्या आधी पोचलेत बघा, ही अशी करडांची जात असते. या मोगऱ्याला आता मी काय करणार आहे, ह्याला असं काटे लावणार आहे. कारण का तर शेळ्यांची पिल्लं लांब लांब येतात आणि ह्याला खाऊन जातात. बघा ही कसं किडलंय, आळेने खाल्ले का कशाने खाल्ले काय समजून झालंय. ओ खाल्लं असेल शेळ्याने, आता काय करायचं त्याला. आणि हे पहा इकडे एकच झाड राहिले. मी आतापर्यंत 500 ते 600 रुपयाची झाडं लावलेत बरं का. एक झाड 50 रुपयाचं आणून, आणि एक झाड 50 रुपयाचं आणून लावलं होतं. म्हणजे अशी 5-7 झाडं लावली होती. 2-3 मोगऱ्याची लावली होती आणि बाकीची सगळी म्हणजे अशी गुलाबाची लावली होती. तर त्यामधलं हे एकच झाड आलं, बाकीची सगळी शेळ्याने खाल्लेत, शेळ्याने खाऊन टाकलेत, शेळ्याच्या करड्याने. तर असंच असतंय, म्हणजे आपण झाडं लावतो पण शेळ्या वगैरे असलं ना झाडं येऊ देत नाहीत. आणि ह्या इथं हे लिंबाचं झाड आलं आहे ना, तिथं मी गुलाबाचं झाड लावलं होतं. इथं एक लावलेलं आणि इथं एक लावलं होतं. ते म्हणजे शेळ्याने खाल्लं, पण शेळ्याने खाल्लं तर ते पूर्णच खाऊन टाकलं. मग त्यानंतर फुटून पण आलं नाही, काहीच नाही, मग ते जळूनच गेलं. आणि एकच राहिलं, त्याला म्हटलं आता त्याला तर काटं लावून घ्यावं, नाहीतर ते पण झाड खाऊन टाकतील. नंतर मग एवढं तरी म्हणजे पोरींसाठी आपल्यासाठी फुलं येतील म्हणून लावले. आणि चला तर मग लावून घेते मी आता. ह्याला काटं असल्यावरती मग खाणार नाहीत त्यांना, म्हणजे खायला गेलं तर जिभीला असं टोचतील, मग ते नंतर येणार पण नाहीत त्या झाडाजवळ. काय घेऊन आला इकडं पहा, तो पेरू घेऊन आला लगेच. आज शाळेला गेला नाही म्हणलं, आज शाळेला गेला नाही म्हणल्यावरती माझं कमीत कमी थोडं तरी शूट करल म्हणून त्याला घेऊन आले मी. तर ती पेरू खायला गेला. आणि इकडं एक लिंबाचं झाड लावलं आहे आम्ही, कारण नवीन घराचं काम चालू आहे. तर ते आपल्याला म्हणजे परत नंतर तिकडं जुन्या घराकडे आपण जातोय नाही जातोय, म्हणजे वापर कमीच होतो ना त्यावेळेस. नाही. आणि इथं झाड लावलं आणि इथं एक करंजीचं लावलं आहे, कारण का नंतर तिकडची सावली आता तिकडं विसरावं लागणार. तिकडची सावली वगैरे इकडं आल्यावरती आपण एवढ्या लांब जाऊन नाही बसू शकत घर वगैरे सोडून. तर हे झाड लावलं आहे आणि हे एवढं आलं आहे, म्हणजे ह्याला 2 वर्ष झाले असते. आणि हे शोची वगैरे अशी झाडं लावलीत, शोची झाडं लावून घेतलीत इकडं. आणि मस्त असं वातावरण पण झालं आहे पावसाचं, त्यामुळं काम कराय पण कामच नाही. मग म्हणलं आता बाकीची सगळी कामं घरातली ठेवलेत आणि बाहेरच्या वातावरणामध्ये बाहेरची कामं करून घ्यावं म्हटलं, म्हणजे ते बाहेर आल्यावरती. तर चला मग आत्ता हा व्हिडिओ थांबवते, काटा ह्याला लावून घेते आणि नंतर कपडे धुवून घेते. नंतर मला ब्लाऊज शिवायचे आहेत. आल्यावरती शिवून झालेत म्हणून सांगितलेत, पण माझं काही शिवून झालं नाहीत. मी आता शिवून टाकते आणि त्यांना आज द्यायचं आहेत ब्लाऊज. तर नक्कीच हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.